नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. मंडळी, आज आपण गांडूळ खत कसं तयार करायचं याविषयी जाणून घेऊया. गांडूळ खत तयार करण्यासाठी पिकांचे अवशेष जसं धसकटं, पेंढा, ताटे, तूस, कोंडा, झाडांचा पालापाचोळा, गवत यांचा वापर करावा. जनावरांपासून मिळणारी उपउत्पादितं जसं शेण, मूत्र, कोंबड्यांची विष्ठा, हाडांचा चुरा, कातडी यांचाही वापर यामध्ये करता येईल. त्याचबरोबर ताक, धैचा, गिरीपुष्प, तण अशा हिरवळीच्या खतांचाही उपयोग यामध्ये करता येईल. शिवाय घरामधला केर कचरा, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळं अन्न यांचाही वापर यामध्ये करता येईल. त्याचबरोबर ऐन, किंजळ, साग, सुबाभोळ या वनझाडांचा पालापाचोळा यांचा वापर गांडूळ खत तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारे करता येईल. गांडुळांची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यासाठी 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीची लाकडी खोकी किंवा सिमेंटच्या टाक्या किंवा प्लॅस्टिकच्या टबचा वापर करावा. खोक्याच्या तळाशी 3 सेंटीमीटर जाडीचा सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा थर रचावा. त्यावर 3 सेंटीमीटर जाडीचा कुजलेल्या शेणखताचा किंवा शेणखत आणि बागेतील मातीच्या मिश्रणाचा थर द्यावा. प्रत्येक थरावर पाणी शिंपडून भिजवून घ्यावं. त्यावर साधारणपणे 1000 पूर्ण वाढ झालेली गांडूळं सोडावीत. त्यावर गांडुळाच्या खाद्याचा 15 सेंटीमीटर जाडीचा थर पसरावा. या खाद्यामध्ये 10 भाग कुजलेलं शेणखत, 1 भाग भात किंवा गव्हाचा कोंढा, 1 भाग हरभऱ्याच्या सालीचा कोंडा आणि 1 भाग भाजीपाल्यांचे अवशेष किंवा कुजलेला पालापाचोळा यांचं मिश्रण असावं. या थरावर पाणी शिंपडून ओलं बारदान अंथरावं. सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी खोकी सावलीत ठेवावीत. 8 ते 10 दिवसानंतर खाद्याच्या पृष्ठभागावर लहान ढिगाच्या स्वरूपात गांडुळाची कणीदार कात दिसून येईल. ही कात वेगळी करून खत म्हणून वापर करावा. साधारणतः आयसेनिया फेटिडा आणि युड्रिलस युजिनी या जातीच्या एका जोडीपासून या गांडुळांचा उपयोग सेंद्रिय खत निर्मितीसाठी करता येईल. गांडूळ खत तयार करण्याच्या ढीग पद्धतीमध्ये साधारणतः 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सेंटीमीटर रुंदीचे सेंद्रिय पदार्थांचे ढीग तयार करावेत. सुरुवातीला जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या तळाशी नारळाच्या काथ्या, गवत, भाताचं तूस यांसारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा थर रचावा. त्यावर पुरेसं पाणी शिंपडावं. या थरावर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा शेणाचा किंवा बागेतील कुजलेल्या मातीचा थर रचावा. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरतं निवासस्थान म्हणून होतो. साधारणतः 100 किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून खत तयार करण्यासाठी त्यावर 7000 प्रौढ गांडूळं सोडणं गरजेचं आहे. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचं मलमूत्र, धान्याचा कोंडा, तण, गिरीपुष्प, शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पानं, मासळीचं खत, कोंबड्यांची विष्ठा यांचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगलं ठरतं. त्यामधील कर्बनत्राचं गुणोत्तर 30 ते 40च्या दरम्यान असावं. अशा प्रकारे तयार केलेलं गांडूळ खत आपल्या शेतासाठी वापरता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.